विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत घटक 7 गणितीय पदावलींचे सरलीकरण या टॉपिकवरील उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न. प्रश्न नंबर 1. पुढील पदावलीत चौकटीत क्रमाने येणारी योग्य चिन्हे आहेत. मित्रांनो, आपल्याला पर्यायांमध्ये वेगवेगळी चिन्हे दिलेली आहेत. त्यातल्या चिन्हांचा वापर करून आपल्याला ही पदावली सोडवायची आहे. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेल्या चिन्हांचा वापर करणार आणि आपलं उत्तर 277 येतंय का ते बघणार. आपलं उत्तर 277 आलं तर पर्याय क्रमांक 1 बरोबर. बघूयात मित्रांनो, सुरुवातीला संख्या लिहून घेतो. 103, त्यानंतर 91, 2 आणि 8. आता मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 नुसार अधिक गुणाकार आणि वजा, अधिक गुणाकार आणि वजा. मित्रांनो, आपलं उत्तर 277 यायला पाहिजे. आता आपल्याला ही पदावली सोडवायची. पदावली सोडवण्याचा नियम आहे कंचे भागुबेव. मित्रांनो, सुरुवातीला कंस सोडवायचा, या ठिकाणी कंस नाही, मग विषय सोडून द्या. त्यानंतर भागाकार. मित्रांनो, भागाकार सुद्धा नाहीये, मग पुढे गुणाकार. तर मित्रांनो, गुणाकार आहे. आता अगोदर आपल्याला गुणाकार सोडवायचा. गुणाकार सोडवल्यानंतर बेरीज आणि वजाबाकीमध्ये डावीकून उजवीकडे जी क्रिया अगोदर ती अगोदर सोडवायची, जी नंतर ती नंतर. आता सुरुवातीला आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये मित्रांनो हा गुणाकार करायचा. 103 लिहून घ्या, अधिक बे 1 बे बे 9 18 म्हणजे 182, त्यानंतर वजा 8. अतिशय सोपं गणित आहे मित्रांनो. आता आपल्याला बेरीज करायची. बघा, 2 आणि 3 5, 88 8 आणि 1 आणि 1 2. आता 285 वजा 8. मित्रांनो, शेवटच्या स्टेपमध्ये आपल्याला फक्त ही वजाबाकी करायची. 285 मधून 8 वजा करायचे. बघा मित्रांनो, 5तनं 8 जात नाही, मग झाले 15, 15तनं 8 गेले, खाली राहिले 7, इथे झाले 7, 7शी 7 आणि मित्रांनो 2 म्हणजे 277. मित्रांनो, आपलं उत्तर बरोबर आलं. बघा, या ठिकाणी आहे 277. बरोबर चिन्हाच्या उजवीकडे 277 आहे आणि मित्रांनो, बरोबर चिन्हाच्या डावीकडे सुद्धा पदावलीमध्ये आपण पर्याय क्रमांक 1 मधील चिन्हांचा वापर केला. आपलं उत्तर 277 आलं. म्हणून पहिल्या प्रश्नामध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. प्रश्न नंबर 2 ला सुरुवात करण्या अगोदर अजूनही बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे चॅनलवर नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर त्याची लगेच सूचना तुम्हाला मिळेल. तुमच्यासारखाच नवोदय परीक्षेचा अभ्यास करणारे तुमचे काही मित्र असतील, त्यांनाही व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर सर्वात शेवटी कमेंट करायला विसरू नका, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. प्रश्न नंबर 2. शुक्रवारी 2550 लोक प्राणी संग्रहालय बघण्यास गेले. शनिवारी शुक्रवारच्या तिप्पट लोकांनी प्राणी संग्रहालयाला भेट दिली. तर या 2 दिवसात एकूण किती लोकांनी प्राणी संग्रहालयाला भेट दिली? या उदाहरणाचे उत्तर दर्शवणारी पदावली आहे. मित्रांनो, बघा, शुक्रवारी 2550 लोकांनी प्राणी संग्रहालयाला भेट दिली आणि शनिवारी शुक्रवारच्या तिप्पट म्हणजे शुक्रवारी जेवढे लोक गेले त्याच्या तिप्पट लोक शनिवारी प्राणी संग्रहालय बघण्यासाठी गेले. तर मित्रांनो, शुक्रवार आणि शनिवार या 2 दिवसामध्ये एकूण किती लोकांनी प्राणी संग्रहालयाला भेट दिली याचे उत्तर दर्शवणारी पदावली मित्रांनो आपल्याला शोधायची आहे. तर शुक्रवारी मित्रांनो 2550 म्हणजे 2550 लोकांनी प्राणी संग्रहालय बघितलं आणि शनिवारी किती? तर मित्रांनो, दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे. शनिवारी किती लोकांनी बघितलं? तर मित्रांनो, शुक्रवारच्या तिप्पट म्हणजे शुक्रवारी जेवढे लोक आले होते त्याच्या तिप्पट लोक शनिवारी आले, म्हणजे मित्रांनो 3 गुणिले 2550. तर मित्रांनो, शुक्रवारी 2550 आणि शनिवारी 2550च्या तिप्पट लोकांनी प्राणी संग्रहालयाला भेट दिली. मित्रांनो, या उदाहरणाचे उत्तर दर्शवणारी पदावली आहे मित्रांनो. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी मध्ये मित्रांनो ही पदावली आपल्याला दाखवलेली आहे. 2550 अधिक 3 गुणिले 2550 म्हणजे शुक्रवारी 2550 आणि शनिवारी शुक्रवारच्या तिप्पट म्हणजे 3 गुणिले 2550. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न नंबर 3. पुढीलपैकी गटात न बसणारी पदावली कोणती? मित्रांनो, ए, बी, सी आणि डी या 4 पर्यायांमध्ये दिलेल्या पदावल्या आपल्याला सोडवायच्या आहेत. यामध्ये गटात न बसणारी पदावली कोणती आहे बघूया. आता मित्रांनो, कंचे भागुबेव या नियमानुसार आपल्याला ही पदावली सोडवायची आहे. सुरुवातीला मित्रांनो आपण करणार भागाकार, मग 7
गुणिले आता 7/7 केलं तर मित्रांनो आपलं उत्तर येणार 1. 7/7 1. त्यानंतर गुणिले 5. मित्रांनो आपलं उत्तर 35 यायला पाहिजे. आता पुढे आपल्याला हा गुणाकार करायचा. 7 1 7 आणि 7 5 35. मित्रांनो एकाच वेळेला आपण हा गुणाकार करणार. 7 1 7 आणि गुणिले 5 म्हणजे 7 5 35 बरोबर 35. तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए आहे बरोबर. आता पर्याय क्रमांक बी. मित्रांनो या पदावलीमध्ये सुरुवातीला आपल्याला ह्या 3 या ठिकाणी संख्यांची वजाबाकी करायची आहे. 12तून 3 गेले 9 आणि 9तून 5 गेले 4. 4 अधिक 10. 4 आणि 10 मित्रांनो बेरीज होणार 14 बरोबर 14. मित्रांनो पर्याय क्रमांक बी सुद्धा बरोबर आहे. आता पर्याय क्रमांक सी. मित्रांनो गुणाकार आहे बघा. गुणाकाराचे वेगवेगळी दोन पदं आहे मित्रांनो. आपण एकाच वेळेला हा गुणाकार करणार. 5 त्रिक 15 आणि अधिक 4 दुने 8. मित्रांनो आता शेवटी होणार बेरीज. आपलं उत्तर 70 यायला पाहिजे. 15 आणि 8 23. तर मित्रांनो 23 बरोबर बरोबर चिन्हाच्या उजवीकडे 70 आहे. 23 आणि 70 मित्रांनो हे उत्तर आहे चुकीचं. पर्याय क्रमांक सी मित्रांनो चुकीचं आहे. या पदावलीचं उत्तर चुकलेलं आहे. उत्तर 23 आले. आपलं उत्तर 70 यायला पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक सी चुकीचा. आता बघूयात पर्याय क्रमांक डी. मित्रांनो आता आपल्याला वजा गुणाकार आणि बेरीज. तर अगोदर आपण हा करणार गुणाकार. 10 वजा 2 त्रिक 6 अधिक 5. आता मित्रांनो वजाबाकी 10 मधून 6 आपल्याला वजा करायचे. खाली राहिले 4. 4 अधिक 5. सर्वात शेवटी होणार बेरीज 5 आणि 4 9. 9 बरोबर 9. मित्रांनो पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. पहिली पदावली बरोबर आहे. दुसरी बरोबर आहे आणि चौथी पदावली बरोबर आहे. चुकीची पदावली आहे पर्याय क्रमांक सी. म्हणजे गटात न बसणारी पदावली आहे पर्याय क्रमांक सी. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी. प्रश्न नंबर 4. पुढीलपैकी कोणती पदावली सोडवून मिळणारे उत्तर 80 आहे. मित्रांनो ए बी सी आणि डी मध्ये दिलेल्या पदावल्या सोडवल्यानंतर मित्रांनो आपलं उत्तर 80 यायला पाहिजे. बघूयात कोणत्या पदावलीचं उत्तर 80 येतं. पर्याय क्रमांक 1. मित्रांनो पर्याय क्रमांक ए मध्ये आपल्याला सुरुवातीला हा भागाकार करायचा आहे. कंचे भागुबेव. सुरुवातीला भागाकार. भागाकाराच्याही अगोदर असेल तर अगोदर आपण कंस सोडवणार. कंसानंतर भागाकार, त्यानंतर गुणाकार आणि मग बेरीज आणि वजाबाकीमध्ये डावीकडून उजवीकडे जे अगोदर ते अगोदर, जे नंतर ते नंतर. मित्रांनो सुरुवातीला भागाकार. 160 लिहून घ्या. 10 भागिले 5. तर मित्रांनो उत्तर येणार 5 दुने 10. मग गुणिले 2 आणि गुणिले 4. आता मित्रांनो 160 गुणिले 2. आता हे गुणाकार करायचे आपल्याला. 160 गुणिले 2 म्हणजे 16 दुने 32 म्हणजे 320 आणि गुणिले 4. तर मित्रांनो बघा शेवटी सुद्धा आपल्याला गुणाकार करायचा आहे. 4 0 0. 4 दुने 8 आणि 4 त्रिक 12. मित्रांनो आपलं उत्तर आलं 1280. आपलं उत्तर फक्त 80 यायला पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक ए चुकीचा. बघूयात पर्याय क्रमांक बी. आता मित्रांनो कंसामध्ये आपल्याला गुणाकाराच्या क्रिया दिलेल्या आहेत. त्यांचं उत्तर आल्यानंतर पुन्हा आपल्याला भागाकार करायचा आहे. या कंसाचं उत्तर 160 गुणिले 10. तर मित्रांनो 160 लिहून घ्या. 10 वरचा 0 म्हणजे गुणाकार आला 1600. त्यानंतर भागिले पुढच्या कंसाचं उत्तर 5 चोक 20. मित्रांनो आपल्याला हा भागाकार करायचा. बघा 1 0 गेला 1 0 गेला. बे 1 बे आणि बे 8 16 आणि बे 0 0 म्हणजे मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 80. दुसऱ्या पदावलीचं उत्तर मित्रांनो 80 येतं म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. मित्रांनो आपलं उत्तर पर्याय क्रमांक बी बरोबर असेल तर आता पर्याय क्रमांक सी आणि पर्याय क्रमांक डी आपण सोडवणार नाही. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न नंबर 5. या पदावलीचे उत्तर आहे. मित्रांनो ही पदावली आपल्याला सोडवायची आहे. बघा 25 वजा 1/2 चौकटी कंसामध्ये 5 अधिक 4 वजा गोल कंसामध्ये 3 अधिक 2 वजा 1 अधिक 3 गोल कंस पूर्ण चौकटी कंस पूर्ण. तर मित्रांनो सुरुवातीला आपल्याला हा गोल कंस सोडवायचा आहे. त्यानंतर चौकटी कंस आणि मग पुढे. बघा आता अगोदरच्या क्रिया आपण लिहून घेणार. 25 वजा 1/2 चौकटी कंसामध्ये 5 अधिक 4 आणि त्यानंतर वजा. आता मित्रांनो हा पूर्ण गोल कंस आपण एका स्टेपमध्ये सोडवणार. बघा 3 आणि 2 5. 5 मधून 1 गेला 4 आणि 4 मध्ये 3 मिळवले 7. मित्रांनो पुन्हा बघा 3 आणि 2 5. 5 मधून 1 गेला 4 आणि 4 मध्ये 3 मिळवले 7. म्हणजे मित्रांनो पूर्ण या गोल कंसाचं उत्तर आलं 7.
आता पुढच्या स्टेपमध्ये मित्रांनो आपल्याला हा चौकटी कंस सोडवायचा. बघा, पुढची अगोदरची जी काही गणितीय क्रिया आहे ती अगोदर लिहून घेणार. 25 वजा 1/2 आणि आता मित्रांनो हा चौकटी कंस आणि 1/2 यांच्यामध्ये गुणाकार असतो. गुणाकार लिहून घ्या. आता 5 अधिक 4, 5 आणि 4 9 आणि 9 वजा 7, 9 मधून 7 गेले मित्रांनो 2. या पूर्ण चौकटी कंसाचं उत्तर आलं 2. बघा 5 आणि 4 9, 9 मधून 7 गेले 2. आता मित्रांनो आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. यामध्ये सुद्धा मित्रांनो सुरुवातीला अगोदर आपण गुणाकार करणार. तर मित्रांनो बघा, हे जे 25 आहे त्याला छेदस्थानी 1 असतो आणि हा जो 2 आहे त्याला सुद्धा छेदस्थानी 1 असतो. म्हणजे मित्रांनो आता आपल्याला आणखी सोपं जाईल. बघा 25/1 वजा 1/2 गुणिले 2/1. मित्रांनो मी काय केले, 25ला छेदस्थानी 1 घेतला आणि 2ला छेदस्थानी 1. आता मित्रांनो आपल्याला गुणाकार करायचा आहे. मग गुणाकार करताना अंशाचा गुणाकार अंशस्थानी, छेदाचा गुणाकार छेदस्थानी. बघा 25/1 वजा आता मित्रांनो 1 गुणिले 2 म्हणजे 2 आणि 2 गुणिले 1 म्हणजेच 2. आता मित्रांनो आपल्याला करायची ही वजाबाकी करायची म्हटल्यानंतर मित्रांनो छेद सारखा पाहिजे. छेद सारखा नाही मग तिरकस गुणाकार. 2 गुणिले 25 म्हणजे 25 दुणे 50. त्यानंतर हे वजाचं चिन्ह या ठिकाणी 1 गुणिले 2 म्हणजे मित्रांनो 2 आणि छेदस्थानी या 2चा आणि 1चा गुणाकार बे 1 बे. मित्रांनो पुन्हा समजून घ्या. या स्टेपमध्ये काय केलंय आपण, आपल्याला दोन अपूर्णांकांची वजाबाकी करायची. छेद सारखा नाही म्हणून मित्रांनो हा तिरकस गुणाकार 2 गुणिले 25 25 दुणे 50 पुन्हा वजा 1 गुणिले 2 2 आणि पुन्हा छेदस्थानी बे 1 बे. आता मित्रांनो काय करायचंय, पुढे घेतो मित्रांनो 50 मधून 2 वजा करायचे. 50 मधून 2 गेले, खाली राहिले मित्रांनो 48. बघा 50 मधून 2 गेले 48 आणि छेदस्थानी 2. तर मित्रांनो आपल्याला हा भागाकार करायचा. बघा बे 1 बे, बे दुणे 4 आणि बे चोक 8 म्हणजे मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 24. मित्रांनो ही पूर्ण पदावली सोडवल्यानंतर आपल्याला उत्तर मिळालं 24 म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी 24. विद्यार्थी मित्रांनो, गणितीय पदावलींचे सरलीकरण या टॉपिकवरील उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न आत्ता आपण बघितले. या ठिकाणी व्हिडिओ संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.